समर्थ. नमस्कार मंडळीनो. बऱ्याच मंडळींचे मेसेज आले आहेत, गुरुजी गुरु पालट झालेला आहे त्या संदर्भात व्हिडिओ करा. तर 1 जूनला गुरु पुढच्या राशीला गेलेला आहे, म्हणजे अतिशय उच्च राशी जी आहे कर्क राशी, या कर्क राशीमध्ये गुरु पालट झालेला आहे. त्यावेळी ज्यांना अनिष्ट गुरु आहे त्या मंडळीने काही उपाय करायचे आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत, लक्षात घ्या. आता अनिष्ट गुरु म्हणजे कोणत्या राशीला लक्षात घ्या. कर्क, धनु, कुंभ या राशीना अनिष्ट आहेच. त्याचबरोबर वृषभ, कन्या आणि मकर यांना कष्ट देणारा गुरु आहे. आणि चांगल्या पद्धतीचा गुरु जो आहे तो मिथुन, तुळ आणि मीन या राशीला गुरु चांगल्या पद्धतीचा आहे. तर ज्या मंडळींना बाबा गुरु त्रासदायक आहे त्या मंडळींनी काय करायचं लक्षात घ्या. दत्त मंदिरमध्ये हरभऱ्याची डाळ आणि गुळ अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे. पिंपळाचं पूजन करायचं आहे. पिंपळाला 5 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि मिथुन, मीन आणि तुळ या राशीनं गुरु चांगला आहे, त्यांनीही गुरुची उपासना करायची आहे. ज्या मंडळींना गुरु कितवा आहे हे माहीत करायचं असेल, कारण विवाहासाठी 1, 4, 8 आणि 12वा गुरु नसावा. ज्या मंडळींना गुरु आपल्या राशीला कितवा आहे, मेष, मिथुन, कर्क कितवा आहे जर माहीत करायचं असेल तर मला कमेंट करा तुमची रास. त्या राशीनुसार तुम्हाला मी उपाय देईन आणि कोणता गुरु आहे तो देखील मी सांगेल. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. वाडेकर गुरुजी आष्टा. श्री स्वामी.